प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले वाळूज पंढरपूर इथे सिडको हाडको हर्सूल या परिसरातून निघालेल्या दिंड्यांसाठी विविध संघटना, पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चहा पाणी, फराळ, नाश्ता ही सोय करून येणाऱ्या भाविकांना वाटप केलं। भाविकांना मोठ्या पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे, परंतु इतका प्रवास सहन होत नाही, म्हणून प्रति पंढरपूर असलेल्या पंढरपूरलाच आम्ही दरवर्षी येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी वारकऱ्यांनी दिली आहे। चिन्मयानंद उपासना मंडळ आणि त्यात सर्व भक्त चिन्मया मंडळाचे आणि खडकेश्वर भक्त मंडळ आणि MGMचे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वांच्या वतीनं की ज्यांना मोठ्या पंढरपूरला जाणं शक्य नाही, एक शास्त्राने दिलेले प्रदक्षिणम पदे पदे, की एखाद्या यात्रेमध्ये एक एक जरी पाऊल टाकला तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पावलामध्ये आपले काही दोष असतात ते सगळे निवारण होतात आणि आपल्याला चांगला मार्ग आपल्याला सुख संसाराचा प्राप्त होतो। म्हणून हे विठ्ठलच्या वारी खडकेश्वर म्हणजे आराध्य दैवत आपल्या संभाजीनगर शहराचं ग्रामदैवत, त्या ग्रामदेवतेपासून शिवशंभूचा आशीर्वाद घेऊन आणि विष्णू चरणी लीन होण्यासाठी छोटे पंढरपूरला हे सर्व भक्त या ठिकाणी शिष्य परिवार, माता भगिनी, पालक सर्व या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि हे चिन्मयानंद भक्त मंडळ परिवार आणि उपासना मंडळ यांचं यावर्षीचं पहिलं वर्ष आहे, पण यावर्षी मात्र एवढी उत्सुकता आहे पुढच्या एकादशीच्या आज वाट पाहिलीत की सर्व महिला आताच म्हणल्या की जीवनगुरु पुढच्या वर्षी पण आपण यात्रा काढू। ही जी पायदिंडी आहे ही मोठ्या स्वरूपात पुढच्या वर्षी वाढणार आहे। यावर्षी पहिलं वर्ष असल्यामुळे तरी आमचा थोडा विलंब झाला, त्याबद्दल सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। पण पुढच्या वर्षी मात्र नियोजनबद्ध आणि वेळेवर आणि भरपूर प्रमाणात संभाजीनगर शहरातील जेवढे चिन्मयानंद संस्थांचे शिष्य परिवार राहतील, जे मोठ्या पंढरपूरला जाऊ शकत नाहीत तब्येतीअभावी, चालण्याअभावी, त्यांना आपण हे पंढरपूर त्यांना घडवू ही आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे। चिन्मयानंद महाराज की जय, हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जीवनगुरु भोगावकर। खूप छान वाटतं, सगळे जण असतात, वेगवेगळे पॉझिटिव्हिटी उत्साह येतो, खूप छान वाटतं। सगळीकडे सगळे जण, कोणी काही गाणे म्हणतं, कोणी भजन म्हणतं, कोणी कुठं काही लावलेलं असतं, कोणी फुगडी खेळतं, त्याचा पण आनंद खूप मिळतो। मोठ्या पंढरपूर सारखे जे वारीला जातात 15 दिवस, त्या 15 दिवसाचा आनंद आम्ही एका दिवसात लुटून घेतो। आषाढी एकादशीनिमित्त पहिल्याच वर्षी आमची चिन्मयानंद उपासना मंडळाची वारी निघाली आहे। खडकेश्वर इथून आम्ही सुरुवात केली आहे 9 वाजता। आता आम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या चरणी लीन होणार आहोत। कसं वाटतं? खूप उत्साह आहे। वारीचा आनंद छान घेता आला। पुढच्या वर्षी 2-4 वर्षात जमलं तर आम्ही मोठ्या पंढरपूरला पण आम्ही चिन्मयानंदाची वारी घेऊन जाऊ। आनंद होतो की असं वाटतं की जे घरी राहिले त्यांना पण चल ग सखे पंढरीला घेऊन जायचं अशी इच्छा होतीये आणि खूप आनंद होतोय। सगळे एवढा मोठा म्हणजे परिवार पूर्ण चाललाय आपला, तर ते खूप आनंद होतोय त्याचा। आम्ही 2 वर्ष झालं येत आहे। मस्त, आम्ही सकाळी 8 वाजता 7:30ला निघालो। पायी चालताना खूप मस्त वाटतं आणि आनंद होतो, असं वाटतं की पाय आपोआप चालले तर आपण नाही चालतोय असं वाटतं आपल्याला। म्हणजे कसं आहे, पंढरपूर मध्ये जाण्यासाठी एक तर विशेष म्हणजे इतका आनंद वाटतो आणि देवाची एक वारी करणं म्हणजे खूप म्हणजे मनात एकदम बिलकुल हे होतं आनंद। हा हॅलो गजानन नगर, आता तिथून पायी वारी समजा आता पंढरपूर म्हणजे छोटे पंढरपूर, लहान पंढरपूर। आम्ही ॲम्ब्युलन्स हेल्प रायडरचे सगळे सदस्य आहोत। आमचं हे 6वं वर्ष आहे जो हा उपक्रम आम्ही राबवतो। 21,000 लाडू आम्ही इथे वाटप करतोय। तर आम्ही समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये आमचं सहकार्य असतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असो, काही मेडिकल इमर्जन्सी असो, त्यानंतर जे आहेत प्रत्येक याच्यामध्ये आम्ही करतो। रक्तदानामध्ये पण आमचं खूप मोठं कार्य आहे, म्हणजे आम्ही 24x7 आमच्या ग्रुपमधील मेंबर अवेलेबल असतात। म्हणजे रस्त्यावरती कुठेही ऍक्सिडेंट झाला तर 2 मिनिटाच्या आत तिथे आमचा सदस्य असतो आणि तो तिथील जो ऍक्सिडेंट झालेली व्यक्ती आहे त्यांना हॉस्पिटल पोहोचवण्यापासून सगळं कार्य आमचे मेंबर्स करतात।
चांगलं वाटतं, मजा येते. वारी व्यवस्थितशीर आहे. चांगली व्यवस्थितशीर आहे, चांगली सोय आहे, व्यवस्थितशीर वारी चांगली आहे. काय मागणार सगळ्याला आशीर्वाद.